आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनाची बातमी। नाशिकमध्ये 22 आणि 23 जानेवारीला पार पडणाऱ्या अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर असणार आहेत। खरं तर अलीकडेच पत्रिकेद्वारे ठाकरेंना अयोध्येतील निमंत्रण सुद्धा मिळालं होतं। ठाकरे या सोहळ्याला जाणार की नाहीत ते नाशिकच्या काळाराम मंदिरात आरती करतील। गोधा आरती सुद्धा पार पडेल। अंतिम टप्प्यात नाशिकातील कान्हेरे या मैदानावरती जागरण गोंधळ घालत ठाकरेंच्या शिवसेनेची जाहीर सभा पार पडेल। राम मंदिरावरून रंगलेल्या श्रेयवादाच्या राजकारणावर उद्धव ठाकरे या सभेत सविस्तर बोलण्याची शक्यता आहे। पुढे नाशिकमध्ये जाऊया। ठाकरेंच्या नाशिकमधील मेळाव्याचा टीजर आता रिलीज करण्यात आलाय। 23 जानेवारीला ठाकरेंच्या नाशिकमध्ये मेळावा असणार आहे। नेमका हा टीजर काय आहे पाहूया। अड्डा असला तरी चालतील, पण निष्ठावान आहे। गद्दारांच्या फौजेचं नेतृत्व करण्यापेक्षा मुठभर निष्ठावंतांच्या फौजेचं नेतृत्व मला कदापि मान्य। हिंदुत्व काय आहे? आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे। हे माझ्या आजोबांपासून चालत आलेलं हिंदुत्व, जे माझ्या वडिलांनी पुढे नेलेलं, आणि तोच वारसा घेऊन मी आणि आदित्य पुढे होतो। आपण सगळे त्याचे साक्षीदार आणि साक्षी आहोत। दरम्यान ठाकरेंच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी एकूणच 2 दिवसीय कार्यक्रमाबद्दल माहिती दिली आहे। पाहूयात। अख्ख्या देशाला माहिती आहे की अयोध्येत शिवसेना काय करत होती, हे शिवसेनेचं योगदान काय, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं योगदान काय आहे। त्यातले जे करसेवक होते, ज्यांनी प्रत्यक्ष तिथे सहभाग घेतला, त्यातले अनेक करसेवकांना आम्ही उद्याच्या शिबिरामध्ये आमंत्रित केलाय। सन्मानानं आम्ही त्यांचा सत्कार करणार आहोत। सगळ्यात आधी उद्या उद्धवजींचं आगमन झाल्यावर नाशिकला, ओझरला ते थेट भगूरला येतील। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकावर अभिवादन करतील। तिथे जमलेल्या लोकांशी संवाद साधतील आणि त्यानंतरचा संध्याकाळचा जो मुख्य कार्यक्रम आहे तो काळाराम मंदिरातली दर्शन आणि पूजा आहे।